मध्ये आत्ताची जिजामाता. एक एक एपिसोड 2-2 वेळा बघते टीव्हीचा, बघते ना. त्यामुळे छत्रपती पण बोलू शकत नाही आणि जिजामाता पण बोलू शकत नाही. आताच्या जिजामातेने काय वाचावं? तुकारामांची गाथा वाचावी, रामायण वाचावं, महाभारत वाचावं. तुकारामांची गाथा वाचली तर सुधरेल थोडासा माथा. जे तुकारामांची गाथा वाचतील त्यांचा सुधरेल थोडासा माथा, आणि ज्यांना वाटतं माथा सुधारावा अशांनी वाचावा गाथा. मग बेसिकली कार्तिकी गायकवाड नावाची एक मुलगी वयाच्या 7व्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला माहीत झाली. का? तर तिने तिच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीवरती काम केलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे बाळांनो, कुणी स्वतःमध्ये असणाऱ्या क्वालिटी ओळखल्या? सांग बाळा तुझी क्वालिटी. आवडतं ना, आवड वेगळी आणि क्वालिटी वेगळी. मला 16व्या वर्षी जे आवडायचे ते 26व्या वर्षी आवडत नव्हतं, आणि 26व्या वर्षी जे आवडायचे ते 46व्या वर्षी आवडत. आवडी-निवडी वेळेनुसार काळानुसार बदलतात. 5वी मध्ये छोटी चॉकलेट आवडते, 10वी मध्ये मोठी चॉकलेट आवडते, बरोबर. आणि मोठं झाल्यावर वेगळंच काय आवडतं. आवडी-निवडी वेळेनुसार काळानुसार बदलतात. क्षमता किंवा क्वालिटी कधीही बदलत. आणि तू सांगितली ती आवड. कुणी आपल्या मुला-मुलींच्या क्वालिटी ओळखल्या त्यांनी हात वरती करा. मागच्या महिन्यापूर्वी 10वीच्या मुलांचा सेंड ऑफ होता विद्याप्रतिष्ठानला. 800 पेक्षा जास्त पालक होते. एका पालकांना मी प्रश्न विचारला, कुणी आपल्या मुलांच्या क्वालिटी ओळखल्या? त्यातला एक पालक उभा राहिला, डॉक्टर मांजरे नावाचे पालक होते, डॉक्टर मांजरे. ते उभा राहिले, वय वर्ष 52. मी म्हटलं क्वालिटी सांगतात बहुतेक मामा, म्हणजे क्वालिटी सांगतात. ते उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं, सर माझं आजपर्यंत 52 वर्ष वय झालंय, आजपर्यंत मलाच माझ्यातल्या माझं वय वर्ष किती झालंय? आजपर्यंत मलाच माझ्यातल्या क्वालिटी कळाल्या, मी माझ्या मुलाच्या सांगूच शकत. असा डॉक्टर नावाचा एक व्यक्ती बोलला, डॉक्टर मांजरे विद्याप्रतिष्ठान. ओके, क्वालिटी बऱ्याच जणांचे हिडन टॅलेंट. क्वालिटीला आपण बोलूया हिडन टॅलेंट, क्षमता. काही जणांच्या मरेपर्यंत आहे अशा लपून राहतात. काही जणांच्या क्षमता मरेपर्यंत समजत नाही. त्या विषयावरती आपण बोलूया. बरेच पालक आपल्या मुला-मुलींची ध्येय धोरण ठरवत असताना, मुला-मुलींची गोल, उद्दिष्ट, ध्येय, स्वप्न आता विचार केला. तुमचा गोल म्हणजे काय हो? गोल, ध्येय, बरोबर. ध्येय छोटा असावं का मोठा असावं? स्वप्न छोटा असावं का मोठं असावं? स्वप्न जागेपणी पाहावं का झोपेत पाहिलेलं स्वप्न सकाळी उठल्यानंतर पाहिल्यावरती खरं असतं का? उपयोग आहे का झोपेत पाहिलेली स्वप्न? जे स्वप्न जागेपणी पडतात आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी झगडतात, तीच लोक स्वप्न सत्यामध्ये उतरू शकतात. ओके, आणि जर तुम्हाला झोपेमध्ये अनेक स्वप्न पडतील, सकाळी उठून बघा तर ते खोटं स्वप्न होतं. काही जण म्हणतात साखर झोपेमध्ये पडलेलं स्वप्न. साखर झोपेमध्ये तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, उठून बघताय तर काय? फाटकी चादर. 10 लाखाची लॉटरी कुठे? नवरा मध्ये गेलाय कुठं तरी, नाही म्हणजे पाणी वगैरे आलेलं असं केल्यावर लगेच माणसाला टेन्शन. म्हणजे आहेत का कोण माझ्या बंधातले? नाही, माझ्या बंधातले मी माझ्यावरती सर्व घेतो, मी इतरांवरती जर अडचणी येतात परत. मी तसा एक प्रसंग बोलला असं. मग गोल ओरिएंटेड, स्वप्न मोठी असावी, उद्दिष्ट मोठी असावी, ध्येय मोठी असावी. स्वप्न बघा, मोठं बघा. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एक सत्य घटना सांगतो. 5वी शिक्षण जाणारा एक मुलगा दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालायचं काम करायचा. दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती त्याचा एक मित्र होता, तो 10वी फेल होता. एक 5वी पास, एक 10वी फेल. दोघंही दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालण्याचं काम करायचे. प्रामाणिकपणे काम करायचे, सकाळी वेळेवरती जायची, संध्याकाळी वेळेवरती यायची, प्रामाणिकपणे काम करायची. त्यांना मालक पण खुश होता, वेळेवरती पगार द्यायचा. एका मित्राचं स्वप्न होतं, अरे मी किती दिवस दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालणार, 5वी शिक्षण असणारा, एक दिवस माझ्या स्वतःचा पेट्रोलियम कारखाना असणार, एक दिवस माझ्या स्वतःच्या पेट्रोलियम कंपनी असणार, एक दिवस मी पेट्रोलियम कंपनीचा मालक असणार. ज्याचं शिक्षण 5वी होतं, त्याचं स्वप्न होतं एक दिवस माझा पेट्रोलियम कारखाना असणार. आणि दुसऱ्या मित्राचं 10वी फेल असणाऱ्या मित्राचं स्वप्न काय होतं? माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालण्याचं काम करावं लागतं. माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देणार, कॉम्प्युटरचं ज्ञान देणार आणि अशाच पेट्रोल पंपावरती मॅनेजर म्हणून कामाला लावणार. अशाच पेट्रोल पंपावरती मॅनेजर म्हणून कामाला लावणार. दोघांही मोठी झाली, दोघांची लग्न झाली, दोघांनाही मुलं झाली, मुलं कमवती झाली. एक मुलगा एका पेट्रोलियम कारखान्याचा मालक झाला आणि दुसरा मुलगा जो 5वी पास होता त्याचा मुलगा पेट्रोलियम कारखान्याचा मालक झाला, एक उद्योजक झाला, अख्ख्या देशामध्ये त्याचं नावलौकिक झाला. आणि दुसरा जो मित्र होता त्याचा
मित्राचा मुलगा याच्या पेट्रोल पंपावरती मॅनेजर म्हणून कामाला लागला. कोण असेल तो? 5वी पास. कोण 5वी पास कोण असेल? काय नाव त्याचं? पेट्रोलियम कारखान्याचा मालक. अख्ख्या देशाला माहिती आहे, जगामध्ये त्याची 2 मुलं श्रीमंतांच्या यादीमध्ये आहेत. अंबानी, धीरूभाई अंबानी त्याचं नाव. धीरूभाई अंबानी त्याचं नाव. दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालताना विचार काय करायचा? अरे किती दिवस दुसऱ्याच्या गाड्यामध्ये पेट्रोल टाकणार? एक दिवस माझ्या स्वतःच्या मालकीच्या अशा 10 गाड्या असतात. किती दिवस दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती काम करणार? एक दिवस माझ्या स्वतःच्या पेट्रोलियम कारखाना मालकीचा असणार. स्वप्न बघायला पैसे लागतात का? स्वप्न छोटे बघा, मोठं बघा. 10वीला कोण कोण होते यावर्षी? 9वीला कोण आहे त्या वर्षी? 9वीला किती मार्क पाडायचे? 10वीला किती? 95. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. 99% म्हणायचे उद्यापासून. कुणी विचारत नाही किती? 99%. स्वप्न बघायला पैसे लागतात का? लागतात का? आणि स्वप्न नेहमी मोठं बघायचं, उद्दिष्ट नेहमी मोठे ठेवायचं, टार्गेट नेहमी मोठे ठेवायचं. जे स्वप्न मोठी बघतात, ज्यांची ध्येय मोठी असतात, ज्यांचे उद्दिष्ट मोठे असतात, त्यांना परमेश्वर देखील अप्रत्यक्षरित्या त्यांच्या प्रयत्नांना यश देत असतो. त्यामुळे प्रयत्न मोठे ठेवा. धीरूभाई अंबानीला माहित होतं, मी दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालण्याचं काम करतोय. माझं स्वप्न मोठं आहे, माझं उद्दिष्ट मोठं आहे, माझं ध्येय मोठं आहे, माझं टार्गेट मोठं आहे. मला कष्ट पण मोठेच करावं लागणार आहे, प्रयत्न पण मोठेच करावं लागणार आहे. कितीतरी वेळा अपयश आलं, कितीतरी वेळा पडला, परत उभा राहिला, पडला, उभा राहिला, अपयश आलं, पुन्हा अपयश आलं. अपयशी यशाची पहिली पायरी असते, ही ओळखलं आणि त्याच्यावरती काम केलं. इंजेक्शन दे, ओरडायचं नाही, तर बाहेर जायचं शांत. जे कालवा करतात त्यांना थोडस जादूची चटणी द्यायची. मग धीरूभाई अंबानीला माहित होतं, माझं स्वप्न मोठं आहे, उद्दिष्ट मोठं आहे, ध्येय मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, तर मला प्रयत्न पण मोठेच करायला लागणार आहे. कितीतरी वेळा अपयश आलं, कितीतरी वेळा नाराज झाला, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे त्यांनी ओळखलं असतं होतं. म्हणून आज देशामध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांच्या मुलांची नावं दिसतात की नाही? आणि दुसऱ्याचं स्वप्न काय होतं? पेट्रोलियम कारखान्यावरती मॅनेजर. त्याचं पण स्वप्न खरं झालं की नाही? स्वप्न बघा, स्वप्न मोठी बघा आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करा. ध्येय मोठे ठेवा, उद्दिष्ट मोठे ठेवा. समाज तुम्हाला नावं ठेवेल. समाजाने चांगल्या लोकांना नेहमी नावं ठेवलेली, वाईटांना कोणी नावं ठेवलेत का? आंब्याच्या झाडाला नेहमी लोक दगडे घालतात, बाबेच्या झाडाला किंवा निंबाच्या झाडाला दगडे घालतात का? सावित्रीबाई फुले 1931 साली जन्म झाला. मला वाटतं 1 जानेवारी 3 जानेवारीला बालदिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1931 साली झाला. 1931 साली जन्म झालेली महिला 1940 साली ज्योतिराव फुलेंबरोबर लग्न झालं. 1947 साली महिलांसाठी पहिली शिक्षण संस्था वयाच्या 17व्या वर्षी पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडे वाड्यामध्ये चालू केली. 17व्या वर्षी पहिली महिला शिक्षिका झाली. ज्या महिला शिक्षिका